जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर त्यासाठीच। आणि यापुढं निदान या पत्रकारांनी, अशा प्रकारच्या विकाऊ पत्रकारांनी आपलं थोबड काळं करून फिरावं। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही, हे लक्षात ठेवायचं, मी कायम लक्षात ठेवणार आहे। आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल किंवा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगा। धन्यवाद। हा तुमचा अधिकार नाही बरं, तुम्ही निष्ठावंत आहेत का तुमच्या चॅनलशी लिहून द्या, मला देता का बातम्या खऱ्या देता असं लिहून देता तुम्ही, ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते। आज मला वाजेंचा फोन आला, आता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो, ओमराजे निंबाळकर संतापले होते। वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला। इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापलेत, त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर, आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकणार। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार। पुन्हा तू उलटा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे। मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे। कोण गेलं, फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून, छापा ना, हिंमत असेल तर छापा। हे काय माहितीये का तुम्हाला, आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं या विषयावर आहे। मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे। हे कोण असतात तुम्ही ओळखा ना, विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं। ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात, कोण कोणाला 50 खोके एकदम ओके, कोण म्हणालं होतं, कोणी दिले होते, कबूल केले ना जाहीर सभेत, त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं, त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते, ते बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवली आहे। हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का। आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात, आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं, अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी, ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा। जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर त्यासाठीच। संपर्क साधतात अशी चर्चा तुमच्यासोबत कधी संपर्क, म्हणून मी म्हणाल ना, माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती, सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो। तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली। तुम्हाला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःचं सांगायचं, ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे, अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं, बोलावलं जातं असंही म्हणणार नाही। एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा, तुम्ही हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा। शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही, जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही। इतका कडवट, आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा। प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात। माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या। असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे, तुमच्या पक्षातले जुने घडलंय होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसांनी ते तिकडे गेले आम्हाला बघायला। पण म्हणून अनेक आमदार असे आहेत की ते म्हणतात तुम्ही आज तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी लिहून देऊ शकतो, माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, काय कोऱ्या कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून, अनरे पॅड लिहून दे तुम्ही त्यांना। जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी। आणखी कोणता स्टेटमेंट पाहिजे, द्या ना मला, अजय पेन आणि अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही?
विकाऊ पत्रकारांच्या त्या जे कोणी विकाऊ आहेत ना ते पॅड दे ना. सर तुमचे अरेंजमेंट्स होत आहेत तेव्हापर्यंत हे सांगितलं जात होतं की या सगळ्यांची पार्श्वभूमी ते मुंबईत झालेली खासदारांची बैठक होती. तिथे कुठे ना कुठे नाराजी नाट्य दिसलेलं आणि तिथे काही नाराजगी होती. त्यानंतर अजून या बैठकीला एक पुश मिळालं, एक पोटेन्शियल. माणूस पण तसंच आहे. हे तुम्हाला लिहून घ्या, कोणी शिकवलं? आम्हाला असं सगळेच खासदारांकडनं असं करावं. तुमचे सगळे खासदार असं लिहून देतील का? सर हे तुम्ही तुमचं बघा. जनतेबद्दल आहे, जनतेला नेहमी तुमच्या बोललेलं नाही का जनतेला दिसत? तुम्ही आजवर असा प्रकार केलात का? हा माझ्या नाही, तुम्हाला कुठे अधिकार दिला तरी पण मी मुद्दाम करतोय, लक्षात ठेवा. हा तुमचा अधिकार नाही. बरं तुम्ही निष्ठावंत आहेत का? तुमच्या चॅनलशी लिहून द्या, मला देता का? बातम्या खऱ्या देता असं लिहून देता तुम्ही? सांगा ना मला. मी प्रश्न विचारले, बातम्या कापणार नाहीत तुम्ही सांगा ना असं की आम्ही दिलेल्या बातम्या कापत नाही, आम्ही निष्ठावंत, जशीच्या तशी बातमी दाखवत असं दाखवा. कसं काढता तुम्ही? तेव्हा तुम्ही कोणाचे गुलाम असता? गैर नाही सांगतो तुम्हाला, तुमचा तो अधिकार नाही. पण साऱ्या जनतेसमोर प्रश्न विचारला म्हणून मी ते टाळलं. जनतेच्या मतांशी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला असं असं सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. भाजपात जेवढे लोक गेली ते सगळे 100% तसलेच आहेत ना. हेमंत बिस्वा बरोबर. सगळ्या पक्षांच्या खासदारांना हे प्रॉमिस जे प्रॉमिस केलेलं आहे ते फॉलो करणार. तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या, तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या बातम्या देतो म्हणून. आम्ही बातम्या कट करत नाही, जशाच्या तशा दाखवतो. उडाडोळे दाखवा ना जरा, कशा कट करता मला माहित नाही, म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतो. सर तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने चांगली सुरुवात करताय. बाकीच्या खासदारांनी पण जनतेच्या मतांशी प्रतारणा करणार नाही असं लिहून दिलं पाहिजे. ज्यांच्यावरती असं होतंय तुम्हाला पण अशी प्रतारणा लिहून द्यावी लागेल चॅनलच्या पत्रकारांना. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्याच्यामध्ये आम्ही एडिट. एक मिनिट, ते टाळायचं नाही. तुम्ही बोललेलं प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्यात आम्ही एडिट करणार नाही असं तुम्ही पण आम्हाला लिहून दिलं पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यापुढे मी तुमच्याकडनं पण लिहून घेणार आता. एक दिलेली बातमी एडिट केली जाणार नाही.
ऐसा ट्रेन आ रहा है वाइट ट्रेन आपका भी आ रहा है इनका पूरा आ रहा है तो चल रहा है मेरा पूरा पेन आ रहा है मी राजीनामा दाखवला तर आठवतं, तसं आता हे पत्र दाखवतो. आणि यापुढं निदान या पत्रकारांनी, अशा प्रकारच्या विकाऊ पत्रकारांनी आपलं थोबड काळं करून फिरावं. सर, तुम्ही ज्या वर्तमानपत्रामध्ये बातमी त्याच लिहिलं ना, मी खटला करणार. लिहिलं याच्यात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरे तर मूळ शिवसेना पक्ष यांचे सोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे असे मी समजतो. त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाते अशी खोटी बातमी छापली, त्यांचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रूनुसारीचा दावा न्यायालयात करणार. नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला प्रत्येकाने मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार तुम्ही कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू. पण मी स्वतःहून प्रयत्न केला तर परत वेगळ्या बातम्या जाऊ नये. कोण बोलणं इतपत खूप होतं, बोलणं हेच खूप होतं खरं तर. हे लक्षात ठेवायचं, मी कायम लक्षात ठेवणार आहे. आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल किंवा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगणार. धन्यवाद. पत्र जपून ठेवते. फोटो घेऊन शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ठाकरेंच्या पक्षातील 7 खासदार गळाला लागल्याची दावा करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीमुळे शिवसेना म्हणजे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही नेत्यांसह खासदार अरविंद सावंत यांचंही नाव घेण्यात आलंय. यावरून सावंत यांनी संताप व्यक्त करत भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरून जाणार असं ठाम मत व्यक्त केलंय. खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नाव देत होती, आज माझाही फोटो दिलाय. आमचं नशीब आहे की अनिल देसाई यांचं नाव वगळलंय. या बातमीचा कडाडून निषेध करतोय. देशातील जनतेने आता लक्ष घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलंय. गद्दारांच्या बाबतीत काय विचार हे समजून घ्या अगोदर, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलो, भगवा घेऊन आलो आणि जाताना भगवा पांघरूनच जाऊ. प्रत्येक खासदार हा ज्याच्या त्याच्या कामात आहे. ज्यांच्यासोबत जे जे खासदार होते त्यांचा फोटो छापा. मग येत्या 24 तारखेला पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे यावर अंतिम सुनावणी आहे. मग अशा बातम्या सोडायच्या, कोर्टासमोर त्या मांडायच्या. विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण हे तुम्ही ओळखा. 50 खोके एकदम ओके हे कोण म्हणालं होतं? कबूल केलं ना त्यांनी जाहीर सभेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कबूल केलं ना, जाहीर केलं ना, आम्ही विकली जाणारी अवलाद नाही, अशी तिखट प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे. मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य नेता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देत आहे की मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला जरी शिवसेना पक्ष मातोश्रीशी असलेले नाते कधी तोडणार नाही. शिवसेना पक्ष खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे असं आहे मी समजतो. या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षाशी जात आहे अशी खोटी बातमी छापली, त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचाली
संपत्तीवर त्यांना बालांट लावलाय म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार आहे, असा मजकूर सुद्धा सावंतांनी पत्रात लिहिला आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.